सर्वांसाठी आजचा जो आपला विषय आहे तो महत्त्वाचा विषय म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार या संबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणजे नमो शेतकरीचा हप्ता जर तुम्हाला मिळत नसेल, त्याचबरोबर जर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल माहिती मिळवायची असेल आणि तुम्हाला जर नवीन ऍड व्हायची असेल तर तुम्हाला काय करावे लागेल त्या संबंधीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कोणतीही महत्त्वाची माहिती तुम्हाला याच चॅनलवर मिळू शकते। तर चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 4,000 रुपये लाभार्थी यादी कुठे आणि कशी बघायची, त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे बघूया। महाराष्ट्रातील राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी, राज्याने दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। ती म्हणजे राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची नवीन यादी अधिकृतपणे जाहीर सुद्धा आता होणार आहे। त्याचबरोबर विशेष म्हणजे अनेक तांत्रिक अडचणीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते रखडलेले होते त्या शेतकऱ्यांना आता सरसकट एकूण 4,000 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आधार हा मिळालेला आहे। जर आपण बघितलं तर राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न होता की हप्ता तर 2,000 रुपयाचा असतो, तर मग 4,000 रुपये कसे मिळणार। आता ह्या संबंधीची आपण माहिती बघूया। नियमित हप्ता योजनेचा जो हप्ता चालू आहे तो 2,000 असतो, पण थकीत हप्ता म्हणजे ब्लॉकिंग हप्ता जो असतो, ज्या शेतकऱ्यांचे आधार सीडिंग किंवा ई-केवायसी पूर्ण नसल्याने मागील जे हप्ते होते ते जमा झाले नव्हते, अशा शेतकऱ्यांना जुना हप्ता म्हणून आणि नवीन हप्ता मिळून असे एकंदरीत 4,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर तुम्हाला 4,000 ही काय भानगड आहे ते तर आता समजलेलं आहे। त्याबरोबर केंद्र आणि राज्य यांचा समन्वय, पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनांचे हा पैसे अनेकदा एकाच वेळी येतात आणि काही दिवसांच्या अंतराने येतात, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक रक्कम ही शेतकऱ्यांना मिळते। तर शेतकरी बांधवांनो, आता नवीन लाभार्थी यादीमध्ये कोणाचे नाव असणार हे आता आपण जाणून घेऊया। नवीन जर या लाभार्थी यादीचा आपण जर विचार केला तर यामध्ये पात्रता आणि निकष काय आणि तुमचे नाव या यादीत असणार किंवा नसणार आणि तुम्हाला उद्या किंवा येत्या काही दिवसात 4,000 रुपये मिळतील किंवा नाही मिळतील, यासाठी पहिली गोष्ट ती म्हणजे ई-केवायसी यशस्वी असणे। ज्या शेतकऱ्यांची आपले बायोमेट्रिक किंवा ओटीपी आधारित केवायसी पूर्ण असेल त्यांना समावेश यादीमध्ये करण्यात येत असतो। बँक खाते आधारशी संलग्न असणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे। तुमचे जर बँक खाते हे आधारशी संलग्न नसेल तर डायरेक्ट बेनिफिट म्हणजे डीबीटी द्वारे येणारा जो पैसा आहे तो तुमच्या खात्यामध्ये येत नसतो। आता भूमी अभिलेख, लँड सीडिंग हे काय आपण आता ते समजून घेऊया। तुमच्या 7/12 उत्तरावरील माहिती आणि पीएम किसान पोर्टलवरील माहिती जुळणे आवश्यक आहे। त्यांच्या जमिनीची पडताळणी महसूल विभागाकडून पूर्ण असणे सुद्धा आवश्यक आहे। त्यांचा या नमो शेतकरी योजनेमध्ये फायदा होत असतो। आता लाभार्थ्यांनी यादी कशी तपासायची ऑनलाईन पद्धतीने ते आता एकदा समजून घेऊया। तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर ही यादी तपासू शकता। त्यामध्ये सर्वप्रथम स्टेप पहिली काय सांगते, नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर किंवा महाभूलेख महाराष्ट्र GOV.in तुम्ही एकदा पुन्हा वेबसाईट बघून घ्या, महाभूलेख महाराष्ट्र GOV.in संबंधित कृषी विभागाच्या वेबसाईटवर जायचं। त्यानंतर पुढे काय करायचं आता दुसरी स्टेप समजून घेऊया। बेनिफिशरी स्टेटस किंवा बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करायचं। तर शेतकरी बांधवांनो, आता आपण तिसरी स्टेप समजून घेऊया। तुमचं राज्य निवडायचं, त्यानंतर जिल्हा निवडायचा, त्यानंतर तालुका निवडायचा आणि त्यानंतर गाव निवडायचं। ही झाली तुमची तिसरी स्टेप। आता चौथी स्टेप काय सांगते, गेट रिपोर्टवर क्लिक करायचं। तुमच्या गावाची संपूर्ण यादी तुम्हाला तिथे दिसेल। पाचवी काय सांगते, या यादीत तुमचे नाव किंवा अर्जाची सद्यस्थिती तपासा। यादीत नाव नसेल तर काय करायचं, आता तपासलं काही शेतकऱ्यांचे नाव आहे परंतु काहींचे नाही, मग त्यांनी काय करायचं आता समजून घेऊया। सेल्फ स्टेटस तपासा, पीएम किसानच्या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमची माहिती तपासा। तिथे लँड सीडिंग किंवा आधार बँक अकाउंट सीडिंग किंवा समोर जर नो असेल किंवा एस असेल, नो असेल तर त्याला एस करा। जर तुमच्या नावासमोर जर नो असेल तर तुम्हाला त्याला एस करावे लागेल। अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत संपर्क, गावातील कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांच्याकडे अर्जाची स्थिती विचारून त्रुटी दूर कराव्या लागेल। बँकेत जाऊन सुद्धा खात्री करावी लागेल। तुमच्या बँक खात्यात जाऊन ऍक्टिव्ह आहे किंवा नाही याची सुद्धा खात्री तुम्हाला करणे आहे। मग आता शेवट जर बघितलं आपण तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या
सरकारने शेतकऱ्यांसाठी जे पैसे दिलेले आहेत ते 2,000 रुपये असतात, परंतु यावेळी 4,000 रुपये येण्याची शक्यता आहे, ज्यांचा पूर्वीचा हप्ता हा आलेला नसेल. कारण ही रक्कम खते, बियाणे आणि मजुरीच्या खर्चासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. जाहीर झालेल्या नवीन यादीत तत्काळ तपासा आणि काही त्रुटी असल्यास त्या त्रुटी लवकरात लवकर दूर करा, जेणेकरून सरकारचा लाभ हा तुमच्या खात्यात डायरेक्ट येण्यात पोहोचेल. तर शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.